हॅलो मंडळी, नमस्कार. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आमच्याकडे थोडी थंडी कमी झाली आहे बरं का. आणि काय झाले, हल्ली बरेच ठिकाणी शेळ्या चोरीला जायला लागलेत. त्यामुळं बाहेर बिछाना असतोय आमचा, त्यामुळं स्वेटर घालून झोपायला लागते. पण थंडी बऱ्यापैकी बरीच कमी झालेली आहे आता. थंडीच लागत नाही, थोडंसं पहाटं उठावंसं वाटत नाही, गार लागते म्हणून स्वेटर घालायला लागतंय. तर आज जरा लवकरच उठली रोजच्यापेक्षा. थंडी कमी असल्यामुळे फ्रेश वाटते आणि छान वाटते, त्याच्यामुळं लवकर उठली. थोडी मॉर्निंग वॉकला जाऊन आली आणि अण्णा पण कुठेतरी बाहेर गेले उठून, काय माहिती. तर बिचारा आमचा हल्ली बाहेरच असतोय. त्याचं कारण असं, म्हणजे आम्ही सगळेच बाहेर झोपतोय. एकाला झोप लागली तरी दुसऱ्याला जाग यावी, तसं शेरू पण बाहेरच असतोय. पण काय झालंय, बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे शेळ्या चोरीला जायला लागल्यात. एक जणाच्या अख्ख्या शेडमधल्या सगळ्या शेळ्या चोरीला गेल्या. त्यामुळं मग आम्ही घरातच झोपायचं बंद करून टाकलं. सगळेच बाहेर झोपायला लागलोय आता. आणि योगायोगाने थंडी पण कमी झालेली आहे आता. तर आज उठलीच होती लवकर, मॉर्निंग वॉकला जाऊन आली, तरी पण लाईट आहे. पाणी तापत ठेवलं तरी पण लाईट आहे. तर म्हटलं आहे लाईट, तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. पहिले शेंगदाणे वाटून घेतले मिक्सरवर आणि ब्लॉग पण स्टार्ट केला. एवढे लवकर ब्लॉग स्टार्ट होत नाही आपला, पण मी आज स्टार्ट केला. त्याचं कारण असं की लाईट होती आज. माझ्या मिक्सरच्या आवाजाने आणि उठलं की माझी धडपड चालू झाली, त्या आवाजाने चौधरी साहेब पण उठून गेले. त्यांची पण झाडलोट वगैरे झाली. तर अशी मॉर्निंग सुंदर झाली आमची आज. आणि सकाळ सकाळी लवकर उठलं ना की खरंच खूप फ्रेश वाटते आणि खूप छान वाटतं. एवढी मस्त पटापट कामं होऊन जातात ना, कळत सुद्धा नाहीत आपल्याला आपली कामं कधी झाली ते. आम्ही सगळे बाहेर झोपतोय, पण ही आमची छोटीशी चिंटुकली, हिला मी घरातच झोपवते. कारण बोकडांमध्ये हिला कोंडलं ना तर मारतायत तिला आणि ती मॅ मॅ ओरडत राहते. आणि थंडी गारव्याचे पण दिवस आहेत, म्हणून तिला गोधडी टाकलेली असती घरामध्ये मस्त बसायला. आणि ती गोधडीवर आरामात रात्रभर बसलेली असती. हा मध्ये मध्ये मला उठवते बरं का, ओरडून ओरडून तिला आठवण आली की. पण छान अशी बसलेली असते. गोधडी काही नंतर धुवून टाकायला येईल, पण गार नाही लागलं पाहिजे ना तिला. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आंघोळ वगैरे झाली, केस पिंचरली नाहीत, काय नाहीत. आजचा माझा जेवणाचा मेनू आहे भेंडी. दिसत नाही, झाकून ठेवली भेंडी मी. अच्छा, झाकून ठेवली. हे केली, धुतली आणि झाकून ठेवली कपड्यामध्ये, सुती कपड्यामध्ये. आणि वांग्याचं भरीत. तर चला आपण वांगी भाजत घालूया चुलीमध्ये. मस्त ताजं ताजं पाण्याचा हांडा भरून आणलाय. चहा बनवून घेते आता. चहा बनवायला घेऊन ते पीठ मळून घेते.
कारण दूध अजून आणलेलं नाहीये. पिठाचा रवा आज भरलाय, कालच दळून आणलेले. वैसे आपको मालूम क्या, मेरा भिंडी का 36 का आकडा है. मला भेंडी अजिबात आवडत नाही. थोडंसं अद्रक किसून टाकते ना याच्यात त्यामध्ये. मला भेंडी थोडी सुद्धा आवडत नाही, पण मला वांग भाजलेलं वांग्याचं भरीत प्रचंड आवडतं. तर चौधरी साहेब काय नेतील ते नेतील डब्याला. आणि माझ्यासाठी हे परत पातळ भाजी करायची. काय म्हणतात ते, सुक्याच भाजीवर दिवसभर करत नाही ना म्हणून. कोरा चहा जास्त वेळ उकळवला ना की मग त्याचं टेस्ट बदलून जाते. एकदाच उकळायचा, कडक उकळायचा आणि लगेच प्यायला घ्यायचा, मस्त वाटतो. चहामध्ये उडायचं पीठ माझ्या, परत पीठ पण नाही वाटायचा. तर मंडळी काय माहिती क्लिअरिटी कशी येते कशी नाही. घरात असा अंधार असतो. आज सकाळचं घरातलं रुटीन दाखवायला घेतले कारण लाईट आहे आज. कशी काय काय माहित लाईट आहे आज, नाहीतर घरात अंधार असतो म्हणून मी घरातले व्हिडिओ जास्त बनवत नाही. तर चला आपण घशात अडकले सकाळ सकाळी चहा पिल्याशिवाय कसा साफ व्हायचं नाही. आपण पीठ मळून नंतर भेटूया. तर पीठ मळेस्तोवरच आपली वांगी भाजलेलीत आणि सूर्यदेव बघायचं का कुठं आले. दिसतंय का नाही तुम्हाला, दिवस दिसतोय का दिसतोय की नाही. मला स्क्रीन गेले, माझ्या मोबाईलचं ते डिस्प्ले गेलाय त्याच्यामुळे मला दिसत नाही. काय माहित आता दिसतंय की नाही, पण एवढा लाल मस्त दिसतोय ना, छान दिसतंय. तर जाऊ द्या. चपात्याचं पीठ मळेपर्यंतच वांगी भाजून निघलेत. आता भेंडी टाकते एकीकडं आणि चपात्या एकीकडे करून घेते. लवकर जायचंय चौधरी साहेबांना. मोबाईलच्या नादाला लागत बसली ना सकाळी सकाळी तर मग बिना जेवता पळायला लागतं त्यांना.
तर माझा आता बऱ्यापैकी बरा स्वयंपाक उरकला होता आणि मी चहा एकटीसाठीच बनवला होता, कारण अण्णांना पण कोरी चाय आवडत नाही आणि चौधरी साहेबांना पण कोरी चाय आवडत नाही. मग एकटी मला बाबा सकाळी चहा बनवल्याशिवाय आणि चहा पिल्याशिवाय माझं मूडच फ्रेश होत नाही, मला वाटतच नाही सकाळ झाल्यासारखी. तर चहा एकटीसाठी छान बनवून घेतला, पीठ मळून घेतलं, चहा पिऊन घेतला मी. वांगी भाजून घेतली चुलीवर, कारण चुलीमध्ये मस्त विस्तू पडलेला होता, त्याच्यात थोड्या 2-4 काटके घातल्या. कारण वांगी भाजायला ना थोडं जाळात वांगी भाजायला लागतात आणि बटाटे भाजायचे म्हणलं ना चुलीमध्ये तर बटाट्याला मेलेल्या म्हणजे थंड झालेल्या विस्तवावर भाजायला लागतं. तर वांगं पटकन शिजतं तसं त्या मानाने बघायला गेलं तर, आणि बटाटं थोडं उशिरा भाजलं जातं पण शिजतं पण म्हणजे बटाटं पटकन शिजतं आणि वांगं थोडं उशिरा शिजतं. त्याच्यामुळं त्याला त्याची कातडी जाड असते ना, त्याच्यामुळं त्याला जाळावर भाजायला लागतात वांगी. तर चांगला विस्तव पडलेला होता म्हणून वांगी भाजून घेतली. पण याच्यावर भागणार नाही आहे, कारण आम्हाला पातळ भाजी बनवायला लागणार आहे. अण्णांना पण दिवसभर पातळ भाजी लागते, पोटच भरत नाही त्याच्याशिवाय, आणि मला पण पातळ भाजी लागते. पण चौधरी साहेबांना डब्यासाठी सुकी भाजीच द्यायला लागते. तसं भेंडी बनवली होती चौधरी साहेबांसाठी, पण भेंडीनी म्हटलं चला वांगी पण आहेत तर वांगी खाऊन जातील भाजलेली. चौधरी साहेबांना आमच्या खरंच सुकीच भाजी आवडते फक्त. तर भेंडी बनवण्यासाठी काय मी आटाच जास्त करत नाही बरं का. भेंडी बनवण्यासाठी पण माझं नेहमीच नॉर्मल हळद मीठ मसाला घालायचा आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं, अशी छान साधी सोपी भेंडीची रेसिपी असते. फक्त भेंडी सुक्की व्हावी, चिकट होऊ नये, कारण मी बरेच व्हिडिओ बघते त्याच्यात चिकट चिकट भेंडी झालेली असते. ती कांदा लसूण टोमॅटो काय काय घालतात, आम्हाला तसली भेंडी आवडतच नाही. भेंडी चिकट होऊ नये म्हणून आम्ही आधी भाजून घेतो भेंडीला चांगली, आणि नंतर त्याच्यात वरून तेल मीठ मसाला टाकायचं, शेंगदाण्याचं कूट. ही बघा कशी छान भेंडी झाली आहे आमची, अशीच भेंडी लागते ही भेंडी. बघा एकदा करून खूप छान लागते. आणि वांग्याचं भरीत पण आमच्याकडे, वांग्याच्या भरताला पण फोडणी वगैरे काय आम्ही देत नाही. वांग्याचं भरीत पण भाजून वांगी घ्यायची, त्याची टरफलं सोलायची, त्याच्यात चटणी मीठ आणि तेल टाकायचं, खूप मस्त लागतं ते वांगं पण. तर झालेलं आहे माझा स्वयंपाक पण बनवून, आणि चौधरी साहेब पण जेवून निघालेले आहेत कामाला आता. कॅमेरा चालू आहे म्हणून. गुराढोरांची वैरण करून चौधरी साहेब गेले कामाला. आणि ही आमची मॅडम जरा जास्तच लाडाची झाली बघा. असं सारखं वटेवर येऊन सुसू करायची, घरात बसल्या बसल्या सुसू करायची. कधी ही सुधरेल काय माहिती. हिला किती जपायचं झालंय माझं. हे बघा सगळे वटेवर वगळ, बाहेर आणून सोडली की सुसू लागते तिला. तर चला मंडळी, लाईटीचं काही टायमिंगच कळना झाली. सकाळपासून उशीरपर्यंत लाईट होती, परत आता कधी येईल आणि कधी नाही. मोबाईलला चार्जिंग तर संपत आली व्हिडिओ शूट करता करता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता पुढचं काय शेअर करील मला माहीत नाही. आणि चार्जिंग नाही पुरली तर काहीही शेअर करता येणार नाही, काहीही टेक घेता येत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.